खऱ्या अर्थानं आजची पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा हेतू असा की सध्या विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातला सोयाबीन कापूस पट्ट्यातला शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे. हा फॅन बंद करता का? आवाज बोलतो. अडचणीत सापडलेला आहे आणि या प्रश्नावर एक मोठं आंदोलन या निमित्ताने जनआंदोलन उभं करण्याच्या हेतूने आम्ही सोयाबीन कापूस पट्ट्याचा दौरा करतो आहोत. या पत्रकार परिषदेला प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमितभाऊ आडव, प्रशांतभाऊ शिरभाते, कपिलभाऊ पडघान, दिनेशजी आमले, प्रशांतजी धोटे, प्रीती साहू मॅडम, त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या आमच्या भगिनी आणि चळवळीमध्ये किंवा शेतकऱ्यांप्रती आस्था असणारे सर्व वेगळ्या वेगळ्या चळवळीतले कार्यकर्ते मंडळी. यावर्षीची सगळ्यात वाईट परिस्थिती काय असेल तर यावर्षी पावसानं खंड पाडला आणि पावसानं खंड पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन या पिकावर येलो मोजॅक डिसीज आला आणि त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झाली. कोळशी नावाचा व्हायरस संत्र्यावर आला, त्यामुळं संत्रा पीकसुद्धा अडचणीत सापडलं आणि बोंडअळीमुळं कापूस पीक उद्ध्वस्त झालं. 50% अधिक उत्पादनामध्ये यावर्षी घट तयार झालेली आहे आणि त्यामुळं यावर्षी शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. दुर्दैवाने सोयाबीन, कापूस आणि संत्रा पट्ट्यातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातले, मग ते दिल्लीच्या सभागृहात असो किंवा मुंबईच्या सभागृहात असो, कोणी बोलत नाही. हे आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मी कालपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला. नागपूरला बैठक घेतली शेतकऱ्यांची, वर्धेला घेतली, अनेक शेतकरी नेत्यांना भेटलो, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भेटलो, पत्रकारांशी बोललो, आज यवतमाळला पण बोललो, आज अमरावतीला आलो, आता इथून मी अकोल्याला जाणार आहे. आणि हा सोयाबीन कापूस पट्टा पिंजून काढायचा निर्धार आम्ही केलेला आहे. आमच्या डोक्यात एकच आहे, ऊसाला जसा राजाश्रय आहे तसा सोयाबीन कापसाला, संत्र्याला राजाश्रय नाही. ऊसाच्या पट्ट्यामध्ये साखर कारखानदार असतील, विविध पक्षांचे नेते असतील किंवा चळवळीतले नेते असतील, हे सगळे जेव्हा ऊसवाला अडचणी येतो, कारखानदारी अडचणी येतात, तेव्हा सगळे एका ठिकाणी बसतात, दिल्लीला जातात, साखरेचं धोरण ठरवतात आणि त्या भागातले कारखाने जिवंत राहिले पाहिजे, ऊसवाला जिवंत राहिला पाहिजे म्हणून अशी एक भूमिका घेतात. पण आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे की विदर्भ, मराठवाड्यातले लोकप्रतिनिधी या प्रश्नावर साधा चकार शब्दसुद्धा सभागृहामध्ये काढत नाही. यावर्षीची सोयाबीनची परिस्थिती काय आहे? सगळ्यात जास्त पीक महाराष्ट्रात जर कुठलं असेल तर ते सोयाबीनचं पीक आहे, सगळ्यात जास्त. आणि 50,85,589 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा आहे. कपाशीचाही पेरा वाढलेला आहे. ऊसाचं क्षेत्र महाराष्ट्रात फक्त 3,08,460 हेक्टरवर आहे. पण ऊसवाला संघटित आहे आणि सोयाबीन, कापूसवाला संघटित नाही. दुर्दैवानं आमच्या नेत्यांवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही. सोयाबीनचं या वर्षीचं देशाचं होणारं जे उत्पादन आहे, बसून घ्या ना एखादी खुर्ची पाहून. सोयाबीनचं यावर्षी जगाचं होणारं उत्पादन आहे 350 लाख मेट्रिक टन. त्यातलं आपल्या देशात सोयाबीन किती उत्पादित होणार आहे? 100 लाख मेट्रिक टन संभाव्य. थोडाफार फरक पडू शकतो, फार नाही. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन जेव्हा आम्ही उत्पादित करू तेव्हा त्यातलं 18% तेल बाजूला निघतं, 82% DOC त्याच्यापासून तयार होते. त्या DOCला सोयाबीन आपण ढेप म्हणतो, सोयाबीनची ढेप. ती कशासाठी वापरल्या जाते तर ती ढेप ही पोल्ट्रीमध्ये, फिशरीमध्ये, ॲनिमल हजबंड्रीमध्ये खाद्य म्हणून वापरल्या जाते.
100 लाख मेट्रिक टन जेव्हा सोयाबीन तयार होईल तेव्हा त्याच्यातनं 82% म्हणजे 82 लाख मेट्रिक टन DOC तयार होईल आणि 60 ते 65 लाख मेट्रिक टन भारताची गरज आहे DOCची. उरलेली DOCचं तुम्ही काय करणार? उरलेली DOC तुम्ही निर्यात केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. 2019-20ला यांनी 23 लाख मेट्रिक टन DOC निर्यात केली म्हणून सोयाबीनचा भाव 8,000वर त्या वर्षी गेला. पण लगेच यांनी पुन्हा 15 लाख मेट्रिक टन DOC आयात केली आणि त्याचा परिणाम असा झाला की पुन्हा सोयाबीनचे दर पडले. आम्ही दरवर्षी आंदोलन करतो. मागच्या वर्षी मी 6 नोव्हेंबरला बुलढाण्याला 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. सरकारला वाटलं हे मोर्चा काढून थांबतील, आम्ही थांबलो नाही. अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घ्यायला डिसेंबर महिन्यात आम्ही गेलो. नोव्हेंबरच्या शेवटी 2000 शेतकरी घेऊन मुंबईला अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेलो. सरकार टाळ्यावर आलं. आम्ही 2000 आणि पोलीस 5000 मुंबईत. सरकारने चर्चेला बोलवलं. CM DCM सगळे मंत्री, अशी 2.5-3 तासाची बैठक झाली. त्या आंदोलनामध्ये बुलढाणा आणि वाशिमचे लोक सहभागी होते. सरकारने आम्हाला 157 कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं आदल्या दिवशी. ते पॅकेज आम्ही वाढून घेतलं. बुलढाण्याला 174 कोटीचं पॅकेज झालं आणि राज्यामध्ये त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सततच्या पावसाचे 1500 कोटी रुपये सरकारनं मंजूर केले. त्यामध्ये आमच्या बुलढाण्याला 114 कोटी आले आणि उर्वरित बाकी जिल्ह्यात गेले. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं जर का ट्विटर आणि फेसबुक त्या दिवशीचं बघितलं, आमच्या बैठकीच्या दिवशीचं 23 नोव्हेंबरचं, तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं की रविकांत तुपकरांनी केलेल्या मागणीनुसार सततच्या पावसाचे पैसे आम्ही मंजूर करतो आहोत. आकडा लिहिला नाही पण एक भरीव रक्कम आम्ही देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तिसरं आंदोलन आम्ही आत्मदानाचं केलं बुलढाण्यामध्ये. तुम्हाला आठवत असेल, मी खाकी वर्दी घालून, मी वेश बदलून पोलिसांना चकमा देऊन बुलढाण्यात घुसलो. कर्फ्यू सदृश परिस्थिती होती तिथे. प्रचंड मोठा लाठीमार झाला. मी आत्मदानाचा प्रयत्न केला आणि AIC कंपनीच्या घशातून आम्ही 229 कोटी रुपये काढले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलनाच्या जोरावर आम्ही 517 कोटी रुपये मिळून दाखवले. 517 कोटी. आणि AIC कंपनीच्या 16 जिल्ह्यात सुद्धा पैसे टाकले. त्याचा आकडा अजून वेगळा आहे. आंदोलनाने काय होऊ शकतं? मागच्या वर्षी सोयाबीन कापसाच्या दरवाढीमध्ये सरकारनं आम्हाला फसवलं. आजही मागच्या वर्षीचा 50% सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे. पण आम्ही नुकसान भरपाईच्या रूपाने ते पैसे मिळवून घेतले. दुधावरची ताकावर भागवली. पण काही ना काही लोकांच्या पदरात पाडलं. माझ्या डोक्यात यावर्षी असं आहे की हे आंदोलन बुलढाण्यापुरतं न राहता हे आंदोलन विदर्भव्यापी व्हावं, हे आंदोलन मराठवाडा व्यापी व्हावं, हे आंदोलन सगळ्या महाराष्ट्रात पेटावं अशी माझी भावना आहे. आणि त्या दृष्टीनं हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आणि मला विश्वास आहे की गावगाड्यातले शेतकरी लोकांचे फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत की आम्हाला तुमच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. एक चांगली भावना लोकांच्या मनामध्ये आहे. कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी लागते, ते मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचं काम मी करतो आहे. वेगळ्या वेगळ्या पॉकेटमध्ये वेगळे वेगळे लोक काम करतात. जसं वर्धेला आमच्या अविनाश काकडे शेतकऱ्यांसाठी काम करतात. काल सगळीच मंडळी एकत्रित आली. म्हणले की नाही, तुम्ही ठरवा ती दिशा आणि त्या पद्धतीने आपण सगळे पुढे जाऊ. एका पॉकेटमध्ये तुकड्या तुकड्यात काम करण्यापेक्षा या सगळ्या लोकांना एकत्रित करून एका तालासुरात जर का आंदोलन उभं केलं तर मला असं वाटतं की विदर्भवीर जांबवंतराव धोटेंच्या नंतर आणि स्वर्गीय शरद जोशीच्या नंतरचं आंदोलन इतकं मोठं झालं नाही व्यापक, ते आंदोलन उभं करण्याचा आमचा मानस आहे. सोयाबीनची परिस्थिती काय आहे? देशाच्या सोयाबीन उत्पादनामध्ये 100 लाख मेट्रिक टनामध्ये 40% उत्पादन हे महाराष्ट्राचं आहे, 50% मध्य प्रदेशचं आहे आणि आमच्या वाटाण्याच्या अक्षत आहेत. एका एकरामध्ये सर्वसाधारणपणे 5 क्विंटल सोयाबीन होतं असं गृहीत धरा. यावर्षी नाही, पण आपण गृहीत धरा यावर्षी 2-3 क्विंटल 4 क्विंटल. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? 3-4. आपण 5 पकडू. लय कमी पकडलं की तुम्हालाही पटत नाही. तुम्हाला इन द सेन्स की आमच्याही लोकांना पटत नाही. इतकं कमी नका धरू म्हणतात लोक. 5 पकडा. एका एकराचा उत्पादन खर्च आम्ही सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून काढला. तो येतो 36,200 रुपये एका एकराचा. 5 पोते झाले त्याच्यात. 36,200 भागिले 5, 7,240. एका क्विंटलचा उत्पादन खर्च 7,240 रुपये. याच्यात 100-200 रुपयाचा फरक विभाग वाईज बदलू शकतो. कारण कुठे आमच्याकडे नांगरणीला 1500 आहे तर तुमच्याकडे किती आहेत? 1800 असू शकतात, 1400 असू शकतात,
100-200 मागे पुढे होऊ शकतात. 7,000 रुपये सर्वसाधारणपणे एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे. ॲव्हरेज कमी झालं की उत्पादन खर्च वाढतो आणि बाजारात भाव सध्या 4,000 रुपये. 4600 रुपये हमी भाव आहे आणि 4,000 भाव आहे. काय करतात कलेक्टर, काय करतात DDR, का व्यापाऱ्यांचं लायसन्स सस्पेंड करत नाही? सब मिली बघत आहे. म्हणून 7,000 जर एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे, बाजारात मिळणारा भाव 4,042 आहे, 3,000 रुपये उत्पादन खर्चात आमची तूट आहे. स्वामीनाथनचं C2चं सूत्र सांगतं की उत्पादन खर्च अधिक 50% नफा, 7,000 मल्टिप्लाइड बाय 1.5 इज इक्वल टू 10,860 एवढा भाव आम्हाला मिळावा असं आमचं मत आहे. पण नका देऊ 10,000, 9,000 तर द्या. नका देऊ तुम्ही 9,000 जास्त होत असेल तर किमान 8,000 तर द्या. अरे 1,000 रुपये तर आम्हाला पोत्यावर नफा राहू द्या. लावायचे 7,000 आणि आणायचे 4,000, कसे जगणार आम्ही? कापसाची तीच परिस्थिती आहे. एका एकराचा कापसाचं उत्पादन खर्च 40,420 रुपये. एका एकरात सर्वसाधारणपणे 3 ते 5 क्विंटल कापूस होतो. आपण 5 क्विंटल पकडा. कापसाचा भाव 7,000, 40,420 भागिले 5 इज इक्वल टू 8,084. एका क्विंटलचा उत्पादन खर्च 8,000 आणि बाजारात विकायचं 7,000. हे तुम्हाला मी जाताना देऊन जाणार आहे. हे तुम्ही टॅली करा. तुम्हाला पाहिल्यावर वाटेल बाबा 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 इतकं लागतं. शेतकऱ्यांनी वाचलं तर शेतकऱ्याचा BP वाढू शकतो वाचलं, आणि फॅक्ट आहे. मग उत्पादन खर्च जास्त आणि भाव कमी, म्हणून आमची मागणी आहे की सोयाबीनला कमीत कमी 9,000 रुपये भाव मिळावा, कापसाला कमीत कमी 12,500 रुपये भाव मिळावा. आणि दुसरं, सोयाबीन, कापूस आणि संत्र्यासाठी किमान कमीत कमी एकरी 10,000 रुपये सरसकट हेक्टरची अट न ठेवता नुकसान भरपाई मिळावी, ही आमची प्रमुख मागणी. पीक विमा कंपन्यांनी यावर्षी आम्हाला फसवलेला आहे. अग्रिम रक्कम द्यायला तयार नाही. गेल्या वर्षी आमच्या सगळ्या सहकार्याने हे विमा कंपनीचे कार्यालय फोडले, म्हणून थोडेफार पैसे तुम्हाला मिळाले या जिल्ह्यामध्ये. विमा कंपन्यांचं सरकारचं साठवलूट आहे. सगळ्या मंत्र्यांना हप्ते जातात. केंद्र सरकार सहभागी आहे. 10 वर्षातलं विमा कंपन्यांचं जर का तुम्ही टेस्ट ऑडिट केलं ते करावं अशी माझी मागणी आहे. राफेलपेक्षा सुद्धा मोठा स्कॅम हा विमा कंपन्यांचा घोटाळा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. सरकार त्यामध्ये सहभागी आहे. या विमा कंपन्यांना सरकार पाठीशी का घालताय? हजारो कोटी रुपये जमा करायचे आणि वाटताना शेकडो कोटी वाटायचे. ही विमा कंपन्यांची योजना ही मंत्र्यांच्या कल्याणासाठी आहे, अंबानी अदानीच्या कल्याणासाठी आहे, सरकारमधल्या लोकांना हिस्सा मिळावा याच्यासाठी आहे. तुम्हाला मदत करायची ना, तर विमा कंपन्यांच्या घशात जे तुम्ही आमच्या टॅक्सपेअरचे पैसे घालता ते पैसे त्यात अजून घाला आणि तेलंगणाच्या धर्तीवर आम्हाला एकराला 10,000ची मदत करा. बेसिक गोष्टी करा ना. आम्हाला पूर्ण वेळ मोफत वीज द्या, पूर्ण वेळ सिंचनाची सोय उपलब्ध करून द्या, ही आमची मागणी आहे. संपूर्ण कर्जमुक्ती करा, संपूर्ण कर्जमुक्ती करा. रेग्युलर भरणाऱ्यांना 50,000 रुपये तुम्ही अनुदान कबूल केलं, ते अजून दिलेलं नाही, ते द्या. त्यानंतर ढगफुटी आणि अतिपावसानं जे नुकसान झालं काही काही पॅचेसमध्ये, त्याची सुद्धा भरपाई आम्हाला मिळालेली नाही, ती सुद्धा 100% मिळावी. वन्य प्राण्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड करून द्या, पण ते सौर ऊर्जेचं नको, ते आम्हाला सिमेंटचं कंपाऊंड पाहिजे, मजबूत सिमेंटचं. तुमचे प्राणी तुमच्या घरात घाला, आमच्या शेतात येऊ देऊ नका. आमचे प्राणी तुमच्याकडे येणार नाही, तुमचे प्राणी आमच्याकडे येऊ देऊ नका. आम्ही जर का जंगलात गेलो तर एखाद्या प्राणी आडवा जरी झाला गाडीला तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकता. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटवर माझं स्पष्ट म्हणणं आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वरतून आदेश आहे की वन्य प्राण्यांचं झालेलं नुकसान कमी टाका शेतकऱ्यांचं. आम्हाला खाजगीत सांगतात अधिकारी, नुकसान कमी दाखवा, शेतीला कंपाऊंड करून द्या. सोयाबीनची आयात थांबवून त्याची निर्यात करा. खाद्यतेलावरील आयात शुल्क 30% करा. दरवर्षी आपण 1.25 लाख कोटीचं तेल आयात करतो. एक काळ होता हा देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता.
आज 1.25 लाख कोटीच्या तेलावर आपण खर्च करतो. कुठे चाललोय आपण? तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं नाही. आता सोयाबीनचा भाव जर असा राहिला तर पुढच्या वर्षी कशाला लोक सोयाबीन पेरतील? म्हणून कापूस व सूत निर्यातीला सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तेलबियांवरील जीएसटी रद्द झाला पाहिजे. जो 5% आहे तो व्यापाऱ्यांना जरी असला तरी इनडायरेक्ट शेतकऱ्याच्या मालातून कापतात 250-300 रुपये क्विंटल मागे. तो एक फरक पडतो. तरुणांना हक्काचा रोजगार, पूर्णवेळ मोफत वीज, शेतमजुरांना विमा सुरक्षा. कारण एखादा शेतमजूर जर का वारला तर त्याचं कुटुंब उघड्यावर येतं, त्याला कुठलीच सुरक्षा राहत नाही. म्हणून त्या शेतमजुराला विमा सुरक्षा सरकारच्या मार्फत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. महिला बचत गटांच्या जे उद्योग आहेत ते अडचणीत आहेत. जसं तुम्ही अंबानी अदानीचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता, तसं आमच्या बचत गटाच्या महिलांचं सुद्धा कर्ज मायक्रो फायनान्सचं माफ केलं पाहिजे. ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. कारण ह्या महिला अडचणीत सापडलेल्या आहेत. मायक्रो फायनान्सची गाडी आली की हे घर बदलून दुसऱ्याच्या घरात जाऊन बसतात. एवढी लपायची वेळ या लोकांवर, महिलांवर आली. मायक्रो फायनान्स कंपन्यांना सुद्धा मी इशारा देतो, जर का जबरदस्तीनं जर बचत गटांची वसुली करायचा प्रयत्न केला तर त्या मायक्रो फायनान्स कंपनीचं कार्यालय तिथं घुसून फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यांनी लक्षात ठेवावं. मला माहिती इकडं मायक्रो फायनान्सचं खूप जाळं आहे. भूमिहीनांना शेतजमिनीचे कायमस्वरूपी पट्टे मिळावे ही सुद्धा आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला दूध उत्पादकांना अनुदान, मेंढपाळांना चराई क्षेत्र मिळावं. मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना कमी विमा मिळाला त्यांचा भरीव विमा मागच्या वर्षीचा सुद्धा आम्हाला द्या, ही आमची मागणी आहे. आणि कृषी कर्जाला सिबिलची अट रद्द करा. बँकांनी अनुदानाच्या पैशाला लावलेले होल्ड काढा आणि शेत रस्ते व पांढर रस्ते प्राधान्य करा, अशी मागणी आमची या आंदोलनाची आहे. तर हे सगळं आंदोलन यावर्षी अत्यंत आक्रमकपणे पुढे जाणार आहे. कापसाच्या बाबतीत सुद्धा आपलं उत्पादन भरपूर आहे. चीन जरी भासवत असलं की आमचं उत्पादन 40 दशलक्ष गाठीचं आहे, पण प्रत्यक्षात चीनचं उत्पादन कमी आहे, आपलं उत्पादन जास्त आहे. चीनमध्ये कापड प्रक्रिया उद्योग आहेत, आपल्याकडं नाहीत. कारण आपले भिकारचोट पुढारी आहेत. यांना शाळा कॉलेजच्या तुकड्यावर हे नेते खुश होतात, यांना लाजा वाटत नाही. मी तमाम शेतकऱ्याच्या पोरांना आवाहन करतो की हे नेते जिथं दिसतील तिथं त्यांच्या गाड्या अडवा आणि त्यांना सोयाबीन कापसाबद्दल जा विचारा की तुम्ही आमच्या सोयाबीन कापसाबद्दल तिथं काय केलं. एक नेता बोलायला तयार नाही. यांनी तेलंगणाच्या केसीआर सरकारचा आदर्श घेतला पाहिजे. अरे बेसिक गोष्टी तर केल्या, बाकीचं काय व्हायचं हो, पण किमान नाही तुम्हाला भाव देता येत, तुम्ही भाव फरक आम्हाला द्या. आज शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या गावगाड्यातल्या शेतकऱ्याला वाचवणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आम्ही आता रस्त्यावरची लढाई या ठिकाणी लढणार आहोत. आणि याच्यामध्ये सगळ्या नेत्यांनी सहभागी व्हावं असं आमचं आवाहन आहे. महाराष्ट्रातले सगळे शेतकरी नेते, शेती प्रश्नावर आस्था असणारे सगळे लोक यांनी या आंदोलनामध्ये उतरावं. जसं मराठा आरक्षणाचं आंदोलन हे पक्षविरहित, संघटनाविरहित उभं राहिलं, तसं आमचं सोयाबीन कापसाचं आंदोलन का उभं राहू शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा कट्टरवाद आम्ही तयार करू. गर्व से कहो हम किसानों के लडके आहे, हा नारा देऊन आम्ही निघणार आहोत. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, हा नारा आम्ही दिलेला आहे. मी तुम्हाला 100% सांगतो, सोयाबीन, कापूस आणि संत्रा उत्पादकांना सरकारने न्याय दिला नाही तर या सरकारला यांची खुर्ची हलवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. एक तर सरकार घालू, नाही तर आमचा जीव जाईल. दोनपैकी एक गोष्ट होईल. पण आमचा संयम आता संपलेला आहे. बोला. हा, आंदोलनाचं स्वरूप असं आहे की 1 नोव्हेंबरपर्यंत हा सगळा दौरा आम्ही संपवणार आहे. 1 नोव्हेंबरच्या सकाळी शेगावला गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन एक एल्गार यात्रा आम्ही काढतो आहे सोयाबीन कापूस पट्ट्यामध्ये. त्या यात्रेचा समारोप हा बुलढाण्याला 20 नोव्हेंबरला होणार आहे. 20 नोव्हेंबरला तो समारोप म्हणजे रेकॉर्ड ब्रेक शेतकऱ्यांची एकजूट काय असते, बळीराजाची वज्रमूठ घट्ट काय असते, हे 20 नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये बघायला मिळेल. आणि त्या दिवशी आंदोलनाचा रणसंग्राम बुलढाण्यातून सुरू होणार आहे. सोयाबीन, कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकरी काही कमी नाही. जर या शेतकऱ्याच्या नादाला लागाल तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल. अशा पद्धतीच्या आंदोलनाची आमची थीम असणार आहे. नाही, शेगाव पासून निघेल आणि बुलढाणा आणि तिकडचा पूर्ण सोयाबीन कापूस पट्टा ती यात्रा पिंजून काढेल आणि समारोप बुलढाण्याला होईल. नाही, यात्रेच्या दरम्यान सुद्धा आंदोलन सुरू राहील.
पण 20 नोव्हेंबरला ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने शेतकरी जमा होतील आणि तिथून आंदोलनाचा रणसंग्राम चालू होईल. काय होईल ते मी सांगत नाही, ते मी तेव्हा सांगेल काय होईल ते. पण रणसंग्राम 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि तो असा असेल, शहीद भगतसिंगाला डोळ्यासमोर ठेवून ते आंदोलन असेल, क्रांतिसिंह नाना पाटलाला डोळ्यासमोर ठेवून ते आंदोलन असेल. क्रांतिसिंह नाना पाटलांनी जशा पत्र्या ठोकल्या इंग्रज सरकारच्या पायामध्ये, तशा पद्धतीनं हे आंदोलन अतिशय आक्रमकपणानं पुढे जाईल. मी सांगतो तुम्हाला की मी आता हा दौरा जनजागृतीसाठी करतो आहे. आमचं जेव्हा 30-31ला हा सगळा 31 तारखेला हा दौरा जनजागृतीचा संपेल, त्याच्यानंतर पॅरलली सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही लाईनअप करणार आहोत. आता जेवढे लोक इथं आले, आज भेटले, काल भेटले, या सगळ्या लोकांना आम्ही एकत्रित करणार आहोत आणि एक ॲक्शन प्लॅन तयार करून पॅरलली आंदोलन ज्या दिवशी अमरावतीत होईल त्याच दिवशी बुलढाण्यात होईल, ज्या दिवशी वर्धेत होईल त्याच दिवशी नागपुरात होईल. म्हणजे हे पॅरल आंदोलन सगळ्या ठिकाणी एका वेळी झालं पाहिजे, जेणेकरून सरकारला कोंडीत पकडणं सोपं जाईल. जब तक न्याय मिलता नहीं तब तक आंदोलन जारी रहेगा. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी रिझल्ट ओरिएंटेड माणूस आहे. मी असलं भंपक उपटसून काही करत नाही. अभ्यास केल्याशिवाय आम्ही हात घालत नाही. आणि सरकारच्या छाताडावर कसं नाचायचं आणि यांच्या घशातून कसं काढायचं, आता याच्यात PhD झाली आमची. आता राजू शेट्टींच्या बरोबर ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस तिकडं जो तुम्ही ज्याप्रमाणे आरोप केला की ऊसांचे म्हणजे लागवड क्षेत्र 3000 वगैरे काही 3 लाख सॉरी, तर त्यावेळेस तुमचा अभ्यास चुकला होता का? तुम्ही त्यांच्यासोबत गेले? नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कांदा उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी तितुका एक महाराष्ट्रातला शेतकरी आमच्यासाठी सारखा आहे, परंतु राज्यकर्त्यांचा राजाश्रय ऊस उत्पादकांना आहे, तो सोयाबीन कापूस उत्पादकांना पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आमचा ऊसाबद्दल राग नाही. ऊसाच्या आंदोलनात तर मीच तर आघाडीवर होतो इतके वर्ष. हे बघा, माझं एक म्हणणं आहे की ऊसवाल्या शेतकऱ्यासाठी अनेक वेळा आम्ही धावून गेलो, कांद्यावाल्यासाठी धावून गेलो. आता आज आम्ही संकटात आहे, तर थोडं आमच्यासाठी सुद्धा तिकडच्या शेतकऱ्यांनी मदतीला आलं पाहिजे असं माझं आव्हान आहे. कारण आम्ही आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून, असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. ते मला माहित नाही. हे बघा, हे काही रविकांत तुपकरच्या घरचं लग्न नाही आणि माझं तर अजिबातच नाही. माझ्या पोराचं बारसं नाही. हा चळवळीचा प्रवास आहे, आंदोलनाचा प्रवास आहे. आम्ही काही प्रमुख सगळी नेते मंडळी चळवळीत काम करणारे एका ठिकाणी बसलो, त्यातून अशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या याच्यातून सूर आला की व्यापक करू, लिमिटेड नाही. तर ज्यांना ज्यांना वाटतं की हे आंदोलन पवित्र आहे त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. आणि विशेषतः नेते येतील का नाही मला माहीत नाही किंवा त्याचा किती फरक पडेल, पण गावातल्या शेतकऱ्यांना मी तुमच्या माध्यमातून सांगतो की पहिले शेतकरी म्हणून तुम्ही पुढे या, मग जात धर्म पक्ष पंथ याला नंतर प्राधान्य द्या. शेतकरी हा आपला अजेंडा असला पाहिजे. शेतकऱ्याचं स्पिरिट जागृत करा, आपली अस्मिता जागृत करा. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही आता आंदोलन करताय, कापूस असेल, सोयाबीन असेल, याच मुद्द्यावर आता बच्चू देखील आक्रमक आहेत. त्याच्यामुळे बच्चूशी काही चर्चा झाली, कारण ते देखील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आता आंदोलन करत आहेत. अजून काही बच्चूभाऊंची चर्चा झाली नाही, पण ते जर त्या प्रश्नावर म्हणजे त्यांची जर थीम सोयाबीन कापसाच्या बाबतीत असेल तर निश्चितपणे चर्चा करू. आम्हाला सगळ्यांचीच मदत याच्यात लागणार आहे. बच्चूभाऊंशी पण चर्चा करू, चळवळीत काम करणाऱ्या सगळ्याच लोकांची आम्ही चर्चा करू. उत्पादकता हां, थोडा पीक पद्धतीत बदल केला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे, पण हे सरकारचं काम आहे. कारण सरकार हे मॅनेजमेंट करत असतं. उदाहरणार्थ ऊस दर नियंत्रण समिती आहे. ऊस दर नियंत्रण समितीच्या 5 बैठका सरकार घेतं वर्षातनं. आमच्या सोयाबीन कापसाला समितीच नाही कोणती.
अरे आमच्या नियोजनाच्या किमान 2 तर बैठका घ्या सरकार दरबारी सोयाबीन कापसाच्या. यावर्षी सोयाबीनचा पेरा किती असेल, संभाव्य शक्यता काय आहे, काय केलं पाहिजे काय नाही. पूर्वी काय होतं, जमिनीमध्ये आपण उलटफेर करायचो. या शेतात यावर्षी समजा जर उडीद टाकला तर पुढच्या वर्षी तिकडे कापूस पेरायचा, या शेतात उडीद टाकायचा, त्याला उलटफेर म्हणतात. तर आता अलीकडे काय झालं की सोयाबीन हे कॅश क्रॉप आहे, दुसऱ्या मालाला भाव नाही आणि त्यामुळे जमिनीचा पोत पण खराब होतो, ही गोष्ट खरी आहे. परंतु ही सगळं नियोजन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारनं ठरवावं की देशाला तूरडाळ किती लागणार आहे, देशाला साखर किती लागणार आहे, देशाला तेल किती लागणार आहे. तेलबियाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारा भारत आज 1.25 लाख कोटीचं तेल आयात करतो. मग मला सांगा तुम्ही, देशाची तेलाची गरज आहे 2,03,00,000 टन आणि 1,70,000 टन तेलाची आपण आयात करतो. मग तेलबियांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार का प्रोत्साहन देत नाही? म्हणजे सरकार जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचं तेल आपण आयात करतो, पण जीएम सोयाबीन लावायला परवानगी नाही. व्हॉट इज मीन बाय जीएम? जेनेटिकली मॉडिफाईड. ब्राझील आणि अमेरिकेमध्ये जीएम सोयाबीनचं उत्पादन एका एकरमध्ये 44 क्विंटल 34 क्विंटल आहे जीएम सोयाबीनचं. आणि मग आमच्याकडे लावायला का परवानगी देत नाही? कुणीतरी एखादा तथाकथित पर्यावरणवादी उठतो 10x10च्या एसी मध्ये बसणारा आणि तो म्हणतो की याचा धोका होणार आहे, त्याचा धोका होणार आहे. अरे मग तुम्हाला धोका होणार आहे असं वाटतं तर जीएम सोयाबीनचं तेल का आयात करतात? विरोधाभास आहे ना. आजही तुम्हाला मी सांगतो की आपलं जे सोयाबीन आहे, या सोयाबीनच्या DOCला परदेशामध्ये प्रचंड डिमांड आहे. हे मी म्हणत नाही, अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने हा निकाल दिलेला आहे की भारताच्या सोयाबीनपासून निघणारी जी ढेप आहे त्याचा ऑर्गॅनिक पोल्ट्रीसाठी प्रचंड उपयोग होतो अमेरिका आणि इतर राष्ट्रांमध्ये. त्यामुळे आपल्याला ते व्हॅल्यू आहे. पण हे सरकार मूर्ख आहे, कारण पोल्ट्री उद्योगाचं यांच्यावर प्रेशर आहे. वो तो सब मालवाला विषय, पैसे की बात आहे. पोल्ट्री उद्योगाचं प्रेशर आहे, यांना शहरी लोक टिकवायचं, यांचा ग्राहक मतदार टिकवायचा आहे, तेल स्वस्तात पाहिजे. कांदा महाग झाला, कांद्याने डोळ्यात पाणी आणलं. कांद्याच्या माळा घेऊन आमदार तिथं कांदा महाग झाला की तिथं. अरे पण कांद्याचे भाव पडल्यावर कधी माळा घातल्या का तुम्ही? टोमॅटो महाग झाला, सगळं बातम्या. सुनील शेट्टी म्हणला मी तर आता ते टोमॅटो आणतच नाही. नको खाऊन तुला कोण सांगितलं खायचं? स्वस्ताईच्या काळात कांद्याचा टोमॅटोचा ज्यूस करा आणि खा. बिअर बारमध्ये बसताना भाव थोडी होतो का? इतर ठिकाणी मॉलमध्ये गेल्यावर बार्गेनिंग करता येतं? नाही करता येत. पण टोमॅटो आणि कांदा झाला की झालं सुरू. अरे एखादाच सीझन 5 वर्षातून आम्हाला घावतो राव, येऊ दे ना आमच्या नशिबाला. ते साधला तर साधला, नाही तर भूमलला, असं कार्यक्रम आहे. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक राजकारण विरहित आंदोलन उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि तो प्रयत्न आम्ही चालवलेला आहे. माझं आव्हान आहे सगळ्यांनी आलं पाहिजे, पण जोडे बाहेर काढून आलं पाहिजे. जोडे हे बघा, ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांबद्दल सिंपती वाटते हा त्यांना वाटतं ते आल्या, ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी आलं पाहिजे असं आमचं मत आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे त्यांनी यावं. बघा हा प्रश्न जो आहे हा बिगर राजकीय आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांचा प्रश्न, ज्याला ज्याला शेतकऱ्यांप्रती आस्था वाटते ते सगळे लोक याच्यात सहभागी होणार आहेत. आणि छोट्या छोट्या पॉकेटमध्ये चळवळीतले जे लोक काम करतात त्यांना पण सगळ्यांना एका ठिकाणी आणण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या संयमाचा बाण शेतकऱ्यांचा आता तुटलेला आहे. आम्ही शेतकरी आता आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत, पण आम्ही आत्महत्या करणार नाही. ज्यांनी आत्महत्या करायची वेळ आमच्यावर आणली त्यांच्या गचांड्या धरून भर चौकात त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आमची शेतकऱ्यांच्या पोरांची भूमिका आहे. जीव गेला तरी बेहतर, प्राण गेला तरी बेहतर, रक्त सांडावं लागलं तरी बेहतर, पण सोयाबीन कापूस आणि संत्रा उत्पादकांना न्याय दिल्याशिवाय आंदोलनाचं मैदान आम्ही सोडणार नाही, अशी आमची भूमिका आहे. आणि हे मी वेळोवेळी सिद्ध करून दिलेलं आहे. मागच्या वर्षी आत्मदहनाचं आंदोलन केलं त्यावेळी प्रचंड लाठीमार आम्हाला सहन करावा लागला. आम्ही 7 दिवस तुरुंगात होतो, पण आम्ही डगमगलो नाही. आम्ही शेतकऱ्याच्या पदरात पैसे पाडून दाखवले. आणि या वर्षी सुद्धा आम्ही सरकार हलवल्याशिवाय राहणार नाही.
यांना वाटतं सोयाबीन कापूसवाल्याच्या मागं कोण नाही, सोयाबीन कापूस संत्र्यावाला एक नाही, हम भी हमारी ताकत दिखाएंगे, किसानों की ताकत क्या है हे यावर्षी आम्ही दाखवून देऊ यांना. हे विदर्भाला मागासलं समजतात. विदर्भ यांच्या दृष्टीनं कचरा आहे. मी नागपूरमध्ये सांगितलं, नागपूर शहराचा विकास म्हणजे विदर्भ नाही आहे. विदर्भात बुलढाणा पण येतं, अमरावती पण येतं, वाशिम पण येतं, अकोला पण येतं. हा विदर्भ आहे. नागपूर शहर म्हणजे विकास नाही, नागपूरची मेट्रो म्हणजे विकास नाही. अरे नागपुरात तुम्ही सोन्याचे पुतळे उभा राहाल, पण इकडं जर का आमचा बाप आत्महत्या करत असेल तर राज्य कुणावर करता? किती लोकांच्या बळी गेल्यावर सरकारला जाग येणार आहे? हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. हे सरकार भांडवलदारांच्या बाजूचं आहे. पण सरकारला सोयाबीन कापूस उत्पादकांना जर का सरकारने गृहीत धरायचा प्रयत्न केला तर सोयाबीन कापूस पट्ट्यातला शेतकरी उद्या नेत्यांना गावात सुद्धा प्रवेश करू देणार नाही, अशी परिस्थिती भविष्य काळामध्ये तयार होणार आहे. आणि ते आम्ही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.